Okay, give your attention, then we will talk. Okay, done. So first we will revise for 5 minutes, and then we will move to the next part. Okay. So what we have seen in the foundation of the Swaraj, what we have seen some part about शहाजी राजे, है ना. ऍक्च्युली पुढचा जो नेक्स्ट आपण जो बाकीचे जे पार्ट्स पाहिले ते सगळे शिवाजी राजांशी रिलेटेड होते, शिवाजी महाराजांशी. पण हे जे आहे आपण स्टार्ट कुठून केली होती, तर शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना कसं एज्युकेशन प्रोव्हाइड केलं, किंवा वीर माता जिजाबाईंनी कसे एफर्ट्स घेतले, त्यांच्या शिक्षणामध्ये कसे एफर्ट्स घेतले, हा सगळा पार्ट आपण कव्हर केला होता. देन शिवाजीज कंपॅनियन्स अँड असोसिएट्स, तर शिवाजी महाराजांचे जे सहकारी मित्र होते, तर त्यांचे काही नेम्स आपण पाहिले होते, जसं येसाजी कंग, बाजी पासलकर, बाबूजी मुदगल, नेहरेकर देशपांडे. दीज आर ऑल शिवाजी महाराज associates. And Shivaji Maharaj undertook the cause of the Swaraj because of these people. Okay. सो ह्या सगळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती. देन व्हॉट वी हॅव सीन रॉयल सील, तर राजमुद्रा आणि त्याचं मिनिंग, हे जे संस्कृत हे जे आहेत लाईन्स, संस्कृत वाक्य जी आहेत त्याचे व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ दॅट, अँड व्हॉट इज इट इज रिलेटेड टू स्वराज, हाऊ इट इज रिलेटेड टू स्वराज, है ना. व्हॉट वी हॅव सीन meaning of the royal seal means Rajamudra, and respect. Shivaji Maharaj gives respect to the Rajamudra in what way, or how. So we have explained. I have explained you, है ना, in the last lesson. Okay. His own experience about the respect of that seal, that is Swaraj commanded from all, his commitment to the welfare of its subject, and the certainty of ruling over his land independently. Means त्यांना स्वातंत्र्य पाहिजे होतं, इंडिपेंडन्स, आणि वेलफेअर ऑफ हिज सब्जेक्ट्स, म्हणजे त्यांच्या प्रजेचं त्यांना कल्याण करायचं होतं. त्याचप्रमाणे आणि एक स्वतंत्र राज्य स्थापन करायचं होतं. या सगळ्याचं जे सार आहे ते सगळं त्या 2 लाईन्स मध्ये कव्हर होतं. ही जी राजमुद्रेवरची लाईन्स आहेत संस्कृत, प्रतिपचंद्र लेखे व वर्धी विष्णू विश्ववंदिता शहसुनोहो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते, ह्या 2 सेंटेन्सेस मध्येच हे सगळा मिनिंग कव्हर होतो. देन व्हॉट वी हॅव सीन टुवर्ड्स द इस्टॅब्लिशमेंट ऑफ स्वराज, तर स्वराज्याची स्थापना हळूहळू कशी सुरुवात झाली, म्हणजे स्वराज्य स्थापनेला कशी सुरुवात झाली, तर शिवाजी महाराजांकडे म्हणजे आदिलशहाच्या कंट्रोलमध्ये होते. हे जे सगळे किल्ले जे होते, फोर्ट्स जे होते, तर ते आदिलशहाच्या कंट्रोलमध्ये होते. मग हळूहळू, आणि जागीर जरी शिवाजी महाराजांकडे असल्या, म्हणजे जागीर मीन्स काय, तर तो जो जमिनीचा तुकडा जो बक्षीस म्हणून दिलेला असतो, किंवा ऍज अ सॅलरी म्हणून त्यावेळेला कॉम्पेन्सेशन, ऍज अ कॉम्पेन्सेशन देत असतात. बोलायचे
जागीर दिली. जी होती ती स्वराज्याची, आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. Then we have seen defeat of अफजल खान. सॉरी, कॅप्चर ऑफ जवळी पाहिल्यावर तर चंद्रराव पॉवरफुल सरदार इन द आदिलशाह. आदिलशाहच्या राज्यामध्ये म्हणजे सरदार. ओके. व्हॉइस इज ब्रेकिंग. व्हॉइस ब्रेक होतोय सगळ्यांना. Everybody is saying voice is breaking. Okay. I will leave the class and again I will join. Okay. Am I audible now? Okay, Aditi, upload next time. Upload your last homework and today's homework also. Okay. First, complete that exercise because today we are about to complete our lesson. So, first complete all the exercise and then upload both the homeworks. Okay. तर जस्ट मी स्क्रीन नंतर शेअर करते. ओके. तर राजमुद्रेचा मीनिंग पाहिला आपण. त्याच्यानंतर व्हॉट वी हॅव सीन द कॅप्चर ऑफ जवळी. तर जवळीवरचा कसा ताबा मिळवला शिवाजी महाराजांनी. तर जवळीवरती हल्ला करून, अटॅक करून त्यांनी जवळी कॅप्चर केली आणि तिथला खूप सगळी वेल्थ, खूप सगळी संपत्ती त्यांना मिळाली. आणि मग ह्याच्यानंतर कोकणकडे त्यांनी त्यांचा मोर्चा वळवला आणि कोकणच्या पण काही ठिकाणं त्यांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली. शिवाजी महाराज कॅप्चर्ड कल्याण अँड भिवंडी ऑन द कोकण कोस्ट. देअर कम टू कॉन्टॅक्ट विथ द सिद्धी, पोर्तुगीज अँड ब्रिटिश पॉवर्स ऑन द वेस्टर्न कोस्ट. तर त्या ठिकाणी हे जे वेस्टर्न होते म्हणजे सिद्धी, पोर्तुगीज, ब्रिटिश वगैरे युरोपियन्स जे होते त्यांच्याशी त्यांचा संबंध आला. शिवाजी महाराज रिअलाइज दॅट इन ऑर्डर टू फाईट दीज पॉवर्स इट वॉज नेसेसरी टू हॅव स्ट्रॉंग नेव्हल फोर्स. तर त्याला एक आरमाराची आवश्यकता होती. ही किनारपट्टीवरची जी लढाई होती त्यासाठी एक पॉवरफुल असं आरमार पाहिजे होतं, त्यांना नेव्ही पाहिजे होती. मग त्याच्यामुळे त्यांनी एक चांगला आरमार उभारण्यासाठी प्रयत्न चालू केले. देन डिफीट ऑफ अफजल खान. तर अफजल खान म्हणजे ते हे जी होती राणी बडी साहेबांनी हे जेव्हा स्वराज्याचं चालू झालं होतं ताब्यात घेण्याचे किल्ले वगैरे, तर त्यावेळेला काय झालं तर राणी साहेबा ह्या ऍडमिनिस्ट्रेशनचं काम पाहत होत्या आदिलशहामध्ये. मग त्यांनी अफजल खानाची नेमणूक केली या शिवाजी महाराजांविरुद्ध लढण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधामध्ये अफजल खानांना उभं केलं होतं. तर अफजल खान केम फ्रॉम बिजापूर टू वाई. तर अफजल खान वाईला आले
आणि त्याच वेळेला अफजल खान आणि शिवाजी महाराजांमध्ये एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये अफजल खानाने थोडासा दगा दिला. अफजल खानाने शिवाजी महाराजांची फसवणूक केली. त्यामुळे या सगळ्यामध्ये शिवाजी महाराजांकडून अफजल खानाची हत्या झाली होती. आणि ह्या अफजल खानाच्या हत्येनंतर त्याचे जे ऑफिसर्स होते किंवा त्याच्या सैन्यामधले जे सरदार होते त्यांना जखमी झालेल्या सरदारांची काळजी घेणं किंवा त्यांना गुड ट्रीटमेंट देणं हे सगळं काम त्यावेळेला शिवाजी महाराजांनी केलं होतं. म्हणजे त्यांच्या सरदारांना सुद्धा तेवढंच त्यांनी त्यांची काळजी घेतली होती शिवाजी महाराजांनी. देन द एक्सपिडिशन ऑफ सिद्धी जोहर. तर ही सिद्धी जोहरने कशी स्वारी केली? सिद्धी जोहर आता जसं अफजल खान आला त्याच्यानंतर सिद्धी जोहर कसा आला, त्याने कुठून स्वारी केली, हे सगळं पाहायचंय आपल्याला. ओके, तर लास्ट टाइम रीड केलं होतं हे हा पार्ट. तर आपण पाहूया द एक्सपिडिशन ऑफ सिद्धी जोहर म्हणजे सिद्धी जोहरची एकदा माईक ऑन करून. इज इट क्लिअर? व्हॉइस इज ब्रेकिंग. व्हॉइस इज ब्रेकिंग. का बरं प्रॉब्लेम येतोय कळत नाहीये. ओके. Okay. So after the annihilation of Afzal Khan, Shivaji Maharaj captured the Adil Shahi forts of Panala, Vasantgarh and Khelna. He renamed Khelna as Vishalgarh. Is it clear now? Okay. So Shivaji Maharaj has posed a big challenge before the Adil Shahi. Therefore, the Adil Shah sent Siddhi Johar, the Sardar of the Karnul region, against Shivaji Maharaj in 1660 CE. The Adil Shah gave Siddhi the title Salbat Khan, Rizume Jaman, Baji Ghorpade, and Afzal Khan's son Faizal Khan were also there to help Siddhi Johar. तर हे पण आपण पाहिलं होतं लास्ट टाइम. तर शिवाजी महाराजांनी एक मोठं चॅलेंज ठेवलं होतं आदिलशाही समोर, कारण ते एका पाठोपाठ एक किल्ले ताब्यात घेत होते आणि अफजल खानाचा त्यांनी वध पण केला होता, म्हणजे त्याला मारलं पण होतं. तर त्याच्यामुळे आदिलशाही मध्ये थोडस भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मग त्यांनी काय केलं, तर शिवाजी महाराजांच्या विरोधात आता सिद्धी जोहरला पाठवलं. आणि आदिलशहाने त्याला, म्हणजे तो एक पराक्रमी होता, सिद्धी जोहर पण पराक्रमी होता, म्हणून त्याला सलबत खान असा किताब दिला होता त्यांनी.
रिझुमे सॉरी रस्तुमे जामन असा किताब देण्यात आला होता त्यांना. आणि त्यांची मदत कोण करत होते, तर आदिलशाह म्हणजे ह्या ज्या सिद्दी जोहरची मदत बाजी घोरपडे आणि अफजल खानचा पुत्र फाजल खान हे दोघं त्याच्या सोबत होते. In these circumstances, Shivaji Maharaj took shelter in the Panhala fort. Siddhi soldier laid siege to the fort about 5 months. तर शिवाजी महाराजांनी त्यावेळेला पन्हाळगडामध्ये आश्रय घेतला होता. म्हणजे ते थोडक्यात ते लपून बसले होते, कारण हे सिद्धी आणि हे सगळे त्यांची सगळ्यांची स्वारी आली होती, त्याच्यामुळे मग ते पन्हाळगडामध्ये त्यांनी आश्रय घेतला होता. तर त्याच वेळेला त्यांनी वेढा दिला होता. मग 5 महिने जवळजवळ सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला. आणि बाहेरून नेतोजी पालकर जे आहेत त्या वेड्यावरती अटॅक करत होते. सिद्धीचा जो वेढा होता त्याच्यावरती अटॅक करण्याचं काम चालू होतं नेतोजी पालकरांचं, पण ते सक्सेसफुल झाले नाहीत, कारण त्यांचे जे सैन्य होतं ते सिद्धी जोहर पुढे खूप कमी होतं. मियाग्रे फोर्सेस होते त्याचे, म्हणजे खूप असे कमी फोर्सेस होते. मग शिवाजी महाराजांनी एक ओपन टॉक करायचं ठरवलं, म्हणजे त्याच्यासोबत मीटिंग करायचं ठरवलं. आणि मग त्याच्यासोबत मीटिंग करायची म्हणून मग त्यांनी जो तो वेढा होता, पन्हाळगडाचा वेढा होता, तो सिद्धी जोहरनी थोडासा स्लॅकनेस म्हणजे लूज केला. तर आता तो थोडासा कम्फर्टेबल झाला की आता शिवाजी महाराज आता आपल्याशी मीटिंग करणार आहेत, ह्या हेतूने मग तो वेढा पण त्यांनी सैल केला होता. मग त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी त्या गोष्टीचा फायदा घेतला. जेव्हा तो पन्हाळगडावरचा सेज लूज झाला, रिलीज झाला, त्याच वेळेला त्यांनी एक ट्रिक आली शिवाजी महाराजांना. तर त्यांनी काय केलं, तर हे On this occasion, Shiva Kashid, a brave youth, came forward. He resembled Shivaji Maharaj in looks. He dressed up like Shivaji Maharaj and sat in the palki. The palki left by the Rajdindi gate. It was captured by the Siddhi's army. It was difficult situation. Shiva Kashid sacrificed himself on this occasion for the Swaraj. In the meanwhile, Shivaji Maharaj left the fort using another difficult route. He was accompanied by Baji Prabhu Deshpande, Bandal Deshmukh and some chosen soldiers. तर काय झालं, शिवा काशीद नावाचे जे होते त्यांचे सहकारी शिवाजी महाराजांचे, ते हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत. ते पालखीमधून किल्ल्यातून बाहेर पडले. मॅम, व्हॉइस इज ब्रेकिंग. सिद्धीचं जे सैन्य होत Is it clear now? तर शिवा काशीद जे होते ते हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे होते दिसायला. मग त्यांनी शिवाजी महाराजांसारखा पोशाख केला आणि पन्हाळगडावरती शिवाजी महाराजांनी आश्रय घेतला होता. मग त्यांनी असा शो ऑफ केला याच्यासमोर, म्हणजे सिद्धीचं जे सैन्य होतं त्याच्यासमोर असा शो ऑफ केला की ते पालखीमध्ये बसून रवाना झालेले आहेत असा. मग सिद्धीच्या सैन्याला असा भ्रम झाला की पालखीमध्ये शिवाजी महाराज बसून चाललेले. आणि त्याच वेळेला अशा डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये काय झालं, शिवा काशीदनी त्यांचं जीव पणाला लावला, म्हणजे सॅक्रिफाईस केले त्यांनी. त्यांचा जो जीव होता तो स्वराज्यासाठी पणाला लावला, त्यात त्यांना वीरमरण आलं ऍक्च्युली. इन द मीन व्हाईल शिवाजी महाराज लेफ्ट द फोर्ट युझिंग अनदर डिफिकल्ट रूट. त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी किल्ल्यामधला दुसरा रूट, एक डिफिकल्ट अवघड असा रूट
शोधून काढला आणि तिकडून त्यांनी पळ काढला शिवाजी महाराजांनी. आणि इकडे शिवाजी काशीत शिवाजी महाराज म्हणून पालखीतून रवाना होत आहेत. म्हणजे त्यांना जो ओपन टॉक करायचा होता, मीटिंग करायची होती, त्यासाठी शिवाजी महाराज रवाना होत आहेत असं चित्र उभं केलं. ही वॉज अकंपनीड बाय बाजीप्रभू देशपांडे, बंडाळ देशमुख अँड सम चोजन सोल्जर्स. तर त्यावेळेला शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळगडावरून त्यांनी दुसऱ्या रूटनी जेव्हा त्यांनी प्रस्थान केलं, त्यावेळेला त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे होते, बंडाळ देशमुख होते आणि काही साथीदार होते त्यांचे. द सिद्धी केम टू नो दॅट शिवाजी महाराज हॅज एक्सकेप द सेज राउंड पन्हाळगड अँड प्रोसिडेड टू विशालगड. तर मग सिद्धीचं सैन्य जे होतं, सिद्धी जोहरच्या लक्षात आलं की शिवाजी महाराज जे आहे त्यांनी पन्हाळगडावरून पळ काढलेला आहे आणि ते आता विशालगडाकडे चाललेले आहेत, हे त्याच्या लक्षात आलं. हीज आर्मी परस्यूड शिवाजी महाराज, आणि त्यांचे जे सैन्य होतं त्यांनी शिवाजी महाराजांचा पाठलाग केला. शिवाजी महाराज इंटरेस्टेड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्टॉपिंग सिद्धीज आर्मी ऍट द फुट ऑफ विशालगड टू बाजीप्रभू देशपांडे. तर शिवाजी महाराजांनी ह्याची जी जबाबदारी होती त्या सैन्याला थांबवण्याची, सिद्धीच्या सैन्याला थांबवण्याची जी जबाबदारी होती ती इंटरेस्टेड म्हणजे सोपवली. कुणावर सोपवली तर बाजीप्रभू देशपांडेवरती सोपवली. त्यांनी प्रस्थान केलं आणि मागे जे सैन्य येत होतं त्याच्यासाठी बाजीप्रभू देशपांडे आणि बंडाळ देशमुख यांना उभं केलं त्यांनी आणि ते पुढे रवाना झाले विशालगडाकडे. तर त्याच वेळेला बाजीप्रभू देशपांडे जे होते त्या घोडपास म्हणजे गजापूर नावाचं घोडपास जिथे ठिकाण आहे तिथे त्यांची ती सिद्धीची आर्मी येऊन पोहोचली. आणि त्याच वेळेला बाजीप्रभू देशपांडेंशी त्यांचं मोठं युद्ध झालं. बाजीप्रभू डाईड अ हिरोज डेथ इन दिस बॅटल. आणि त्याच ह्याच्यामध्ये बाजीप्रभूंचं वीरमरण आलं. म्हणजे त्यांच्याशी लढाई करताना हे सगळं शत्रूचं सैन्य थांबवताना त्यांना वीरमरण आलं, हिरोज डेथ, बिकॉज बाजीप्रभूज आर्मी हेल्ड सिद्धीज आर्मी ऍट बे. शिवाजी महाराज कुड प्रोसीड टू विशालगड. म्हणजे बाजीप्रभूंची जी सैन्य होतं त्यांनी सिद्धीच्या सैन्याला दूर ठेवलं, म्हणजे शिवाजी महाराजांपासून अडवून ठेवलं, थांबवून ठेवलं. रस्त्यामध्येच त्यांनी युद्ध चालू केलं. तर ह्या सगळ्या घटनेमुळे शिवाजी महाराज इकडे लवकरात लवकर विशालगडाकडे पोहोचले आणि इकडे बाजीप्रभूंना मरण आलं. म्हणजे युद्धामध्ये त्यांनी त्यांचा जीव गमावला. व्हाईल गोइंग टू विशालगड, महाराज ऑल्सो क्रश द opposition of the Adilshahi Sardars, Dalvi of the Palwan and Surve of Srirangpur. महाराज रिच विशालगड सेफली. आणि विशालगडाकडे जाताना रस्त्यामध्ये ह्यांचे आदिलशहाचे जे सरदार होते दळवी आणि सुर्वे, पालवनचे दळवे आणि श्रीरंगपूरचे सुर्वे ह्यांना सुद्धा हरवलं. म्हणजे पुढे पुढे जात राहिले शिवाजी महाराज आणि इकडे बाजीप्रभू देशपांडेच्या सैन्यानी यांना थांबवलं. सिद्धीचं जे सैन्य होतं त्याला थांबवून ठेवण्यात त्यांना यश मिळालं आणि त्याचबरोबर त्यांना जीव पण गमवावा लागला. त्याच्यामध्ये त्यांना वीरमरण आलं. ओके, अंडरस्टूड? Carefully write down शिवाजी खान अ मुघल सरदार टू द डेक्कन. तर आपल्या महाराष्ट्रावरती म्हणजे त्यावेळेला आदिलशहाचं सुद्धा साम्राज्य होतं आणि मुघलांचं सुद्धा होतं. तर मुघलांचे जे हे होते राजा होता दिल्लीच्या गादीवरती कोण होता? औरंगजेब. आणि इकडे आदिलशहा, तर आणि इकडे मुघलांमध्ये औरंगजेब. तर औरंगजेबाने सुद्धा हळूहळू शिवाजी महाराजांना हरवण्याची म्हणजे त्यांच्यावर करण्याची मोहीम चालू केली होती. त्यासाठी त्यांनी शाहिस्ते खानाला पाठवलं होतं. मुघलांचा जो सरदार आहे डेक्कन मध्ये, पुण्यामध्ये आहे डेक्कन, तर तिथे शाहिस्ते खानला पाठवलं. ही हॅड इन्व्हाडेड द पुणे प्रोव्हिन्स. तर त्यांनी आक्रमण केलं, पुण्याच्या प्रांतावरती आक्रमण केलं.
द कॉन्फ्लिक्ट विथ आदिल शहा कंटिन्यूड इवन ॲज मुघल आर्मी इन्व्हायडेड द स्वराज. आणि इकडे आदिल शहा सोबत तर कॉन्फ्लिक्ट म्हणजे हे जे सगळं वाद जो होता तो चालूच होता आदिल शहा सोबत, मतभेद तर चालूच होते. पण त्याच वेळेला इकडे स्वराज्यावर मुघलांची सुद्धा स्वारी होत होती. म्हणजे शिवाजी महाराजांना आता दोन्ही गोष्टींवरती लक्ष द्यायचं होतं. आदिलशहाचा अटॅक पण आणि इकडून मुघलांचा पण अटॅक होत होता. ह्या दोघांमध्ये आपलं पॉवर शिवाजी महाराजांची कमी पडत होती. त्यामुळे मग महाराजांना काय रिअलाइज झालं, महाराज रिअलाइज दॅट इट वुड नॉट बी प्रुडेंट टू फाईट टू एनिमीज ॲट वन्स अँड द सेम टाइम. तर प्रुडेंट म्हणजे काय, योग्य. तर एकाच वेळेला दोन दोन सैन्यांची लढाई करणं योग्य नाहीये असं शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं. कारण दोन्ही सैन्य पॉवरफुल होते आणि आपली जी पॉवर होती त्यांच्या पुढे कमी पडत होती. तर त्यामुळे आता शिवाजी महाराजांनी काय विचार केला, तर दोघांशी एकाच वेळेला फाईट करणं योग्य नाहीये. देअरफॉर आफ्टर रिचिंग विशालगड सेफली ही एंटर्ड इनटू अ ट्रीटी विथ द आदिल शहा. ॲज पर द ट्रीटी ही रिटर्न द फोर्ट ऑफ पन्हाळा टू द आदिलशहा. तर त्याच्यामुळे मग त्यांनी आदिलशहा सोबत एक करार केला. आता कुठे ना कुठेतरी दोघांशी फाईट करणं शक्य नव्हतं, म्हणून एका सोबत त्यांनी करार करायचं ठरवलं. तर ट्रीटी म्हणजे काय, एक तह केला किंवा करार केला. तर ह्या करारानुसार म्हणजे मीटिंग झाली त्यांच्यामध्ये आणि त्यांनी काय ठरवलं, तर पन्हाळा जो आहे जो शिवाजी महाराजांनी घेतला होता, तर तो शिवाजी महाराजांनी जो पन्हाळा आहे तो आदिलशहाला केला, परत द्यायचं ठरवलं. कारण की त्या सैन्याशी आपलं सैन्य कमी पडत होतं, आपली पॉवर कमी पडत होती. म्हणून जो पन्हाळा जिंकला होता शिवाजी महाराजांनी तो परत आदिलशहाला त्यांनी देऊन टाकला. आपण पाहिलं की पन्हाळगडावरून त्यांनी म्हणजे आश्रय घेतला होता 5 महिने आणि पन्हाळगडाला वेढा दिला होता. त्या वेढ्यातून शिवाजी महाराज सुखरूपपणे पळ काढला आणि तो जो पन्हाळा किल्ला होता तो आदिलशहाच्या हाती नाही लागला, कारण तो शिवाजी महाराजांचा होता. पण नंतर मीनवाईल इकडे मुघलांचं सुद्धा आक्रमण झालं. त्याच्यामुळे मग शिवाजी महाराजांना तो जो पन्हाळा होता तो परत द्यावा लागला आदिलशहाला. ओके, अंडरस्टूड. सो तर स्वराज्याची स्थापना करताना खूप सगळे किल्ले ज्याच्यावर म्हणजे फक्त जागीरच होत्या शिवाजी महाराजांकडे. हळूहळू खूप सगळे किल्ले, महाराष्ट्रामधले वेगवेगळे भाग, जसं की जवळी असेल, अफजल खानाला हरवायचं असेल, वाई भागामध्ये अफजल खान आला होता तर त्याला हरवण्याचं काम असेल, इकडे सिद्धी जोहरची स्वारी, पन्हाळा, विशालगड हे ताब्यात घ्यायचं असेल, हे सगळे हळूहळू ह्या सगळ्या घटना घडत गेल्या एक पाठोपाठ. आणि शेवटी मुघलांचं जेव्हा आक्रमण झालं तेव्हा त्यांना पन्हाळा मात्र परत करावा लागला आदिलशहाला. तर तो परत कसा मिळवतायत आता शिवाजी महाराज, हळूहळू बाकीचे त्यांनी हालचाली कशा केल्या किंवा अजून कुठल्या राज्यांवरती स्वारी केली, कुठल्या प्रदेशांवरती, तर हे सगळं आपण पाहणार आहोत. फाइंड फाइंड द ऑड मॅन आउट, बेंगलुरू. त्यामध्ये ऑड मॅन आउट काय, व्हॉइस इज ब्रेकिंग. ओके. तर लेसन तुम्हाला समजतोय ना पण,
मध्ये मध्ये व्हॉइस जरी ब्रेक होत असला तरी समजलं का आपण आता काय एखादा पॅराग्राफ असेल किंवा पार्ट असेल, जर नसेल समजला तर आपण परत घेऊया. एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड? Okay, so shall we move to the question and answers? ओके, तर पुणे, सुपे, चाकण आणि बेंगलुरू म्हणजे बेंगलुरू. तर याच्यामध्ये ऑड वन आउट काय आहे? येस, बेंगलुरू. बिकॉज पुणे, सुपे, चाकण हे सगळे परगणा होते आणि बेंगलोर हे दुसऱ्या स्टेटमध्ये पण येतं आणि तिथे शिवाजी महाराजांचं एज्युकेशन झालं होतं. जाधव ऑफ फलटण, मोरेज ऑफ जवळी, घोरपडेज ऑफ मुधोळ, सावंत ऑफ सावंतवाडी. तर याच्यामध्ये काय आहे ऑड वन आउट? आठवतंय? येस, जाधव ऑफ फलटण, कारण त्याचा उल्लेख नाहीये. बाकी हे सगळे तिन्ही आपण पाहिलेले आहेत. इथे आपण पाहिलंय कॅप्चर ऑफ जवळीच्या वरती पाहिलेले आपण. सो नेक्स्ट इज तोरणा, मुरुमदेव, सिंहगड, सिंधुदुर्ग. याच्यामध्ये काय आहे ऑड वन आउट? येस, सिंधुदुर्ग. येस. So question answers are also easy. Like the efforts वीर माता जिजाबाई took for शिवाजी महाराज education. तर तो वीर माता जिजाबाईच्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला आन्सर भेटून जाईल. तर वीर माता जिजाबाईंनी काय काय प्रयत्न केले शिवाजी महाराजांना शिक्षण देण्यासाठी? शिवाजी महाराज स्टार्टेड हिज वर्क ऑफ फाउंडिंग स्वराज इन द मावळ रिजन. तर मावळ रिजन का चूज केला? अगदी स्टार्टिंगलाच आहे. शिवाजी महाराजांचं जेव्हा कार्य चालू होतं त्याच्या स्टार्टिंगलाच आहे की मावळ त्यांनी का चूज केला स्वराज्याची स्थापना करण्यासाठी? तर मावळ हा एक डिफिकल्ट हे होता, टेरिटरी होती, म्हणजे डिफिकल्ट प्रदेश होता आणि तो व्हॅलीज आणि याचा प्रदेश होता ना, पर्वत आणि ह्याचा डोंगरांचा. तर आदिलशाहीला तिथे तिथे म्हणजे हे करणं, चॅलेंज करणं तिथे इझी होतं. त्याच्यामुळे त्यांनी मावळ हा प्रांत निवडला होता. ओके, तर इथे तुम्हाला भेटून जाईल आन्सर. टुवर्ड्स द एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्वराज मध्ये. Then find out and write why शहाजी महाराज इज टर्म अ स्वराज विजनरी. तर स्वराज्याचं स्वप्न का पाहत होते शहाजी महाराज? तर शहाजी महाराजांचा जो पॅराग्राफ आहे तो रीड करायचा आहे केअरफुली. शिवाजी महाराज पेड अटेन्शन टू बिल्डिंग अ नेव्ही. तर आरमाराची स्थापना का केली शिवाजी महाराजांनी? त्याच्याकडे लक्ष का दिलं? तर पोर्तुगीज, ब्रिटिश आणि यांच्याशी लढा देण्यासाठी त्यांचं सैन्य कमी पडत होतं वेस्टर्न कोस्ट हे त्या द ट्रीटी विथ आदिलशाह. तर शिवाजी महाराज एस्केप फ्रॉम द पन्हाळगड.
तर पन्हाळ गडावरून कसा पळ काढला. तर हे जे शिवा राशीद होते त्यांचा ते शिवाजी महाराजांना सिमिलर दिसत होते. त्याच्यामुळे मग ती जी घटना आहे ती सगळी तुम्हाला डिस्क्राईब करायची. ओके. अंडरस्टूड. अंडरस्टूड एक्सरसाइज. क्वेश्चन आन्सर फाइंड आउट करायचे आहेत आणि प्लीज ट्राय टू कम्प्लीट युअर होमवर्क. रायटिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. Writing is also equally important. Please complete your homework. Actually, we have completed 6 lessons. है ना? नहीं, we are moving to the 6th lesson. 5 lessons have completed. Actually, आपले 5 लेसन झालेले म्हणजे जवळजवळ आपला फर्स्ट टर्मचा सिलेबस हिस्ट्रीचा झालेला आहे. तर ह्या 5 जे लेसन आहेत त्याच्यावरती फोकस करायचा सगळ्यांनी. केअरफुली रीड करायचे. Okay, we will check how many lessons are there. Total 10 lessons. Actually 13 लेसन आहे. तर हाफ पोर्शन नाही झालेला आहे आपला अजून. अजून टू तरी लेसन असणार आहेत. 6th and 7th लेसन. ओके. सो स्टार्ट प्रिपेरिंग. मे बी आपली एक एक्झाम होऊ शकते छोटीशी. ऑब्जेक्टिव्ह टाइप एक्झाम होऊ शकते आपली. सो बी प्रिपेअर्ड. सो नेक्स्ट लेसन स्टार्ट करायचा का? एनीबडी हॅव अ डाऊट? Everybody is clever, no? Nobody has a doubt. Okay. So we will move to the next lesson. Conflict with the Mughals. सो व्हॉट इज अवर नेक्स्ट लेसन? तर आतापर्यंत आपण आदिलशहाशी कसा लढत होते शिवाजी महाराज. तर शिवाजी महाराजांचा लढा आदिलशाहीशी कसा होत होता. जसं अफजल खान किंवा सिद्दी जोहर हे सगळे आदिलशहाचे सरदार होते. त्यांच्याशी जसं त्यांनी शह दिलं त्या सगळ्यांना, तसंच आता मुघलांसोबत त्यांची लढाई कशी झाली किंवा मुघलांबरोबर लढा देताना त्यांना काय काय अडचणी आल्या, हे सगळं आपल्याला कॉन्फ्लिक्ट विथ द मुघल्स म्हणजे मुघलांशी मतभेद ह्या लेसन मध्ये आपल्याला लर्न करायचं. सो आज रीडिंग कोणीच केलेलं नाहीये. ओके दीपिका, तू नंतर रीड कर. नेक्स्ट कोण आहे? अविका. अविकाने रीड नाही केले. अविका रीड. आतापर्यंत शिवाजी महाराजांना आदिलशाही यशस्वी संघर्ष केला होता, परंतु स्वराज्याचा विस्तार करताना मुघलांशी संघर्ष अटळ होता. स्वराज्याचा विस्तार होऊन लागता स्वराज्यावर मुघलांचे संकट आले. महाराजांनी यांची संघटनावर मात केली. मुघलांकडून आपले किल्ले आणि प्रदेश परत मिळावे स्वतः राज्याभिषेक करून घेतला. दक्षिणेकडील मोहीम होती घेतली.
या सर्व घटनांची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. शाही स्थानाची फाईल फेब्रुवारी 1690 मध्ये ओके ओके थांब संजना, थांब. वेट. ओके, आधी आपण इंट्रोडक्शन घेऊया. So far, Shivaji Maharaj had successfully fought the Adil Shahi, but for expanding the Swaraj, conflict with the Mughals was inevitable. म्हणजे काय? इनेव्हिटेबल म्हणजे अटळ. तर शिवाजी महाराजांनी जरी आदिलशाही बरोबर लढा दिला असला योग्य प्रकारे, म्हणजे यशस्वीरित्या लढा दिला होता, पण स्वराज्याची जेव्हा विस्तार करायचा होता, एक्सपांड करायचं होतं स्वराज, त्यावेळेला मुघल सुद्धा होते ना रस्त्यामध्ये, मुघल सुद्धा आडकाठी होते, त्यांच्याशी सुद्धा कॉन्फ्लिक्ट होणं अटळ होतं. सो व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ कॉन्फ्लिक्ट? मराठी बुक मध्ये काय आहे? एनीबडी कॅन टेल मी इन द चॅट बॉक्स. कॉन्फ्लिक्ट विथ द मुघल्स असा लेसन आहे ना आपला. तर तुमच्या लेसनचं नाव काय आहे? मुघलांशी संघर्ष असा आहे का? वेट अ मिनिट. नोबडी इज रिप्लाइंग. ओके, मुघलांशी संघर्ष. कॉन्फ्लिक्ट मीन्स मतभेद असा पण होतो, किंवा संघर्ष म्हणजे एक लढा असाही त्याचा मिनिंग होतो. मुघलांशी संघर्ष. ओके. तर मुघलांशी संघर्ष हा अटळ होता जेव्हा आदिलशहाशी तर यशस्वीरित्या शिवाजी महाराजांनी लढा दिला होता आणि बरेचसे प्रदेश आपल्या काबीज करून घेतले होते, बरेचसे किल्ले आता ताब्यात घेतले होते, पण त्याच वेळेला मुघलांशी सुद्धा संघर्ष करावा लागणार होता. द मुघल्स पोज्ड अ ग्रेट थ्रेट टू द स्वराज इवन ॲज इट बिगन टू एक्सपांड. म्हणजे जेव्हा बिगन म्हणजे सुरुवातच झाली होती स्वराज्याची, स्वराज्य स्थापनेची सुरुवातच झाली होती, त्याच वेळेला हे जे होते मुघल होते, त्यांनी एक भीतीदायक वातावरण निर्माण केलं होतं स्वराज्यामध्ये. महाराज ट्रियम्फ्ड ओव्हर दिस थ्रेट टू. तर महाराजांनी ह्या सगळ्या, ट्रियम्फ म्हणजे काय, मात केली, ह्या सगळ्या परिस्थितीवरती सुद्धा मात केली होती शिवाजी महाराजांनी. म्हणजे हे मुघलांचं जे आपल्याला शिवाजी महाराजांना जो त्रास होत होता त्याच्यावरती सुद्धा त्यांनी यशस्वीरित्या मात केली होती. ही रिगेन्ड हिज फोर्ट अँड टेरिटरीज फ्रॉम द मुघल्स. आणि त्यांनी आपले जे किल्ले होते आणि वेगवेगळे प्रदेश होते ते मुघलांकडून सुद्धा परत ताब्यात मिळवण्यात यश मिळवलं होतं. ही गॉट हिमसेल्फ क्राउन. ही टूक अप अ कॅम्पेन ऑफ द साऊथ. वी शॅल लर्न अबाउट ऑल दीज इव्हेंट्स इन दिस चॅप्टर. सो ही गॉट हिमसेल्फ क्राउन म्हणजे त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला, म्हणजे ते आता राजा बनले होते. तर मुघलांशी संघर्ष झाला, आदिलशहाशी झाला, त्याच्यानंतर स्वराज्याची स्थापना करून त्यांनी आपल्या स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला राजा म्हणून. आणि मग त्यांनी दक्षिण आपल्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये एक मोहीम चालू केली. आणि या सगळ्याच जे आहे आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या लेसन मध्ये लर्न करायच्या. तर मुघलांशी कसा संघर्ष केला, त्यांनी राज्याभिषेक कसा केला, आणि साऊथ कडची मोहीम कशी चालवली. These all three things we will learn in this lesson. Shahiste Khan's invasion. In February 1660, Shahiste Khan left from Ahmednagar and entered the Pune province. He
स्मॉल युनिट ऑफ हिज मॅम वॉइस ब्रेक होतोय. चाकण. मॅम व्हॉइस इज ब्रेकिंग. मॅम वॉइस इज ब्रेकिंग. ओके, तर शाहिस्ते खान इन्वाजन हा पार्ट कोण रीड करेल? स्क्रीन शेअर केली की थोडासा प्रॉब्लेम होतोय. तर बुक आहे का कुणाकडे? कोण रीड करेल? प्रद्युम्न रीड कर. शाहिस्ते खानाचं आक्रमण किंवा हल्ला. शाहिस्ते खानाची स्वारी फेब्रुवारी 1660 मध्ये शाहिस्ते खान अहमदनगरहून निघून पुणे प्रांतात आला. त्याने आसपासच्या प्रदेशात लहान लहान सैन्याचे तुकड्या पाठवून स्वराज्यातील प्रदेशाची जबर हानी केली. चाकणच्या किल्ल्याचा वेढा दिला. चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याने त्याच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला, परंतु शेवटी त्याने चाकणचा किल्ला जिंकून घेतला. शिवाजी महाराजांचे बालपण जेथे गेले त्या पुण्यातील लाल महाल शाहिस्ते खान तळ ठोकून बसला. लाल महालात शाहिस्ते खान तळ ठोकून बसला. तेथून आसपासच्या मुलखाची त्याने लूट चालूच ठेवली. 2 वर्षे झाली तरी तो पुण्यातील मुक्काम सोडण्याचा विचार करत नव्हता. त्याचा परिणाम प्रजेच्या नीतिधैर्यावर होणे स्वाभाविक होते. अशा परिस्थितीत महाराजांनी एक धाडसी बेत आखला. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली लाल बस महालावर बस, ओके प्रद्युम्न, वेट. Okay, so in February 1660, Shahiste Khan left from Ahmednagar and entered the Pune province. तर शाहिस्ते खानाला नेमणूक केली होती मुघलांनी, म्हणजे औरंगजेबाने. तर तो शाहिस्ते खानाने अहमदनगर सोडलं आणि पुण्या प्रांतामध्ये आला. तो पहिले अहमदनगर जवळ होता, आता पुणे प्रदेशामध्ये तो आला. ही रीवेज द टेरिटरी ऑफ स्वराज बाय सेंडिंग स्मॉल युनिट ऑफ हिज आर्मी टू द नेबरिंग एरियाज. आणि पुण्यामध्ये येऊन त्यांनी हळूहळू आसपासच्या प्रदेशावरती हल्ले करायला सुरुवात केली होती. ही एनकॅम्प ऍट चाकण, आणि त्याने चाकणला वेढा दिला. हळूहळू काय केलं त्यांनी? चाकणला वेढा दिला. फिरंगोजी नरसाळा, द किल्लेदार ऑफ फोर्ट चाकण, ऑफर्ड अ स्ट्रॉंग रेजिस्टन्स टू द शाहिस्ते खान्स आर्मी. तर फिरंगोजी नरसाळा हे होते, किल्लेदार होते तिथले चाकणच्या किल्ल्याचे. त्यांनी खूप म्हणजे प्रतिकार केला, खूप स्ट्रॉंगली त्यांनी रेजिस्टन्स दिला, म्हणजे प्रतिकार केला. पण तरी सुद्धा शाहिस्ते खानाच्या आर्मी पुढे त्यांचं काहीच चाललं नाही, ते हारले. फायनली द मुघल कॅप्चर्ड द फोर्ट ऑफ चाकण. आणि अशा प्रकारे मग त्यांनी मुघलांनी आपला चाकणचा जो किल्ला होता तो ताब्यात घेतला. शाहिस्ते खान सेट अप हिज कॅम्प ऍट लाल महाल इन पुणे, वेअर शिवाजी महाराज हॅड लिव्ड हिज चाइल्डहुड. तर लहानपणी जिथे पुण्यामध्ये शिवाजी महाराजांचं बालपण गेलं, तो जो लाल महाल जो होता, तर तिथे त्यांनी शाहिस्ते खानाने त्याचा तळ ठोकला होता. आता तिथे राहायला लागला होता तो. त्याचा जो कॅम्प होता तो त्याने तिथे सेट केला. महाराज खान सेंट हिज फोर्सेस इन द रिजन अराउंड द पुणे. दीज फोर्सेस लुटेड द पीपल. तर त्या खानने म्हणजे लोकांना पूर्णपणे त्रास द्यायचं चालू केलं होतं. नुसतेच हल्ले नव्हता करत, तर तिथे लूटमाट चालू केली होती त्यांनी. तिथल्या प्रजेला त्रास द्यायला चालू केलं होतं. 2 years passed, but he would not think of leaving पुणे. तर 2 वर्ष झाली तरी पण तो
हा जो शाहिस्तेखान होता तो पुणे सोडण्याचं काही नाव घेत नव्हता. नॅचरली दिस हॅड अन ऍडव्हर्स इफेक्ट ऑन द पीपल्स मोरल. तर लोकांचे जे नीती धैर्य होतं, म्हणजे धैर्य जे होतं त्यांचं, आता पेशन्स संपत आले होते, मोरल त्यांचं संपत आलं होतं. म्हणजे ते इतके अक्षरशः वैतागले होते. त्या शाहिस्तेखानाच्या स्वाऱ्या होत होत्या, त्याचे जे सैन्य होतं ते लूटपाट करत होतं, तिथल्या लोकांना त्रास देत होतं, आणि मग तिथली जी जनता होती ती आता वैतागली होती. त्यांचं नीती धैर्य आता त्याच्यावरती त्यांचा इफेक्ट होत होता. इन दिस सर्क्युमटन्सेस महाराज ड्रीव अप अ बोल्ड प्लॅन. मग अशा परिस्थितीमध्ये महाराजांनी काय केलं, एक आयडिया आली त्यांना, म्हणजे एक प्लान ठरवलं त्यांनी, एक बोल्ड प्लान. म्हणजे एक अ, अ, मॅम, व्हॉइस इज नॉट कमिंग. तुम्हाला का नाही येते माझा आवाज? ओके, आपण असं करूया, आज इथेच थांबूया, कारण खूप आवाज ब्रेक होतोय. आता कोण बोललं? ओके, हर्ष. येस मॅम. हर्षचा आवाज येतोय सगळ्यांना? ओके हर्ष, तू नेक्स्ट पार्ट रीड कर आणि मग आपण स्टॉप करूया. ओके. ओके मॅम. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली लाल महालावर गुप्तपणे छापा घालण्याची धाडसी योजना आखली. त्यानुसार 5 एप्रिल 1663 रोजी महाराजांनी रात्रीच्या वेळी निवडक सैन्यासह लाल महालावर छापा घातला. या छाप्यात शाहिस्तेखानाची बोटे तुटली, त्याची मनहाती झाली, त्याने पुणे सोडले मानहानी. आणि मानहानी झाली. त्याने पुणे सोडले आणि आपला मुक्काम औरंगाबादला हलवला. या प्रकारामुळे त्याने औरंगजेबाची नाराजी ओढवून घेतली. औरंगजेबाने त्यास बंगालच्या सुभ्यावर पाठवले. शाहिस्तेखानावरील या यशस्वी हल्ल्याचा परिणाम लोकांवरही झाला. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावरील प्रजेचा विश्वास अधिकच रुंधीत झाला. ओके, दीपिका, तोच पार्ट तू इंग्लिश मध्ये रीड कर एकदा, कारण कंटिन्युअस मराठीत झालंय, तर इंग्लिश मध्ये कोण रीड करेल? दीपिका करणार का? येस, तोच पार्ट ओके रीड कर. शाहिस्तेखान सेटअप हिज कॅम्प. ठीक है. Shaista Khan set up his camp at Lal Mahal in Pune, where Shivaji Maharaj had lived in his childhood. Khan sent his forces in the Khan sent his forces in the regions around Pune. These forces looted the people. 2 years passed, but he would not think of leaving Pune. Naturally, this had an adverse effect on the people's moral. In this circumstance, Maharaj drew up a bold plan. Shivaji Maharaj decided to raid Lal Mahal secretly under his own leadership. On 5 April 1663, Maharaj raided Lal Mahal at night with a select band of soldiers. In this raid, Shaista Khan lost his fingers. He suffered great humiliation. He left Pune and shifted his camp to Aurangabad. Due to this episode, he incurred the displeasure of Aurangzeb. Aurangzeb transferred him to the province of Bengal. The successful attack on Shaista Khan had an impact on the people, and their faith in capability of Maharaj was strengthened even further. Okay, very good. Okay, students. So today we will stop here.
ओके. आता आवाजाचा पण प्रॉब्लेम होतोय, त्याच्यामुळे आपण आणि आपला वेळ पण संपत आलाय, तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये रिमेनिंग पार्ट पाहूयात. तोपर्यंत प्लीज डू युअर होमवर्क. आपला लेसन कंप्लीट झालाय, तर संपूर्ण होमवर्क करायचा आहे. जो मी जे क्वेश्चन दिले होते इथून मागे, मी 1 or 2 क्वेश्चन दिले होते, ते पण कम्प्लीट करायचे आहेत. आणि बुकच्या खालचा जो आहे एक्सरसाइज तो पण करायचा आहे. ओके, बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय मॅम. बाय. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम. बाय.